एम व्हेरी सॉरी. नाही नाही काय आहे की कृपा करून गैरसमज करून घेऊन का चेलारामजी ना. नाही 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 मी चुकीची दुरुस्ती ताबडतोब करतोय. नाही नाही आपण काळजी करू नका. प्लीज प्लीज. थँक्यू व्हेरी मच. लुक तुके तुम्ही ताबडतोब माझ्या केबिन मध्ये या. येस सर. लुक तुके ही कोटेशन्स काल मी तुम्हाला भाटिया कंपनीकडे पोहोचवायला सांगितली होती. का नाही पोहोचवली अजून? Shut up. कुठली गोष्ट धड करायची नाही असा निश्चय केला का तुम्ही? एक अक्षर बोलू नका. आत्ताच त्या कंपनीच्या मालकाचा फोन आला होता. आजच्या आज ही कोटेशन त्याच्याकडे पोहोचली नाही तो दरवाजा उभा करणार नाही आपल्याला. तुमच्यासारखी आणखी एक दोन माणसं या कंपनीत असतील ना तर कंपनीचं दिवाळ बांधल्याशिवाय राहणार नाही. नाही तर काय काही लाज शरम आहे की नाही आम्हा लोकांना? सांगितलेलं एक काम धड करत नाही म्हणजे काय? आम्ही लोक तुम्ही जो एवढा आम्हाला पगार देते का तुमचं नुकसान व्हावं म्हणून? उद्या जर कंपनीचं दिवाळ निघालं तर तुम्हाला एक कुत्र सुद्धा विचारणार आहे का? असं आम्ही स्वतःला विचारायला का? काही जबाबदारीची जाणीव आहे की नाही आम्हा लोकांना? आणा ते पेपर तिकडं. आणि आजच्या आज जर कोटेशन पोहोचली नाहीत तर याद राखा उद्या मला ऑफिसमध्ये घ्याल तर तो इंटरव्ह्यू काम घ्या. येस प्लीज सेंड मी. हा आणि ती फाईल इकडं. चाललो मी. सॉरी सॉरी म्हणजे काय मित्रा गजानना? लक्ष्मीधरा अगदी वेळेवर आलास बघ. काय एवढं महत्वाचं काम काढलंस? अरे उपवर मुलीच्या बापाचं असतं तेच. वाटलंच मला. लक्ष्मीधर तुझी हरकत नसेल तर आमच्या हेमाचं तुझ्या नरेनशी. अरे काय म्हणतोस काय? अगदी मनातलं बोललास तू. मग बोल केव्हा दाखवू मुलीची पत्रिका? मुलीची पत्रिका? कुठल्या युगात वावरतोस रे देशमुखा? अरे कॉम्प्युटरचं युग आहे आता. जन्मपत्रिका नाही डायरेक्ट आमंत्रण पत्रिका. लक्ष्मीधर अरे तू किती चांगला आहेस रे. गजानना बाळू 2 चहा ताबडतोब घेऊन या बघू. मला एक सांग, तुझी ही गोड छोकरी हल्ली करते काय? कॉलेज बिलेज वगैरे? कॉलेज केव्हा संपलंय. बर. आता फक्त सोशल वर्क करते ती. तू इथे उभं राहून काय करतोय? पडदा आपल्याला लागला बघ. विलास ते जरा लवकर लवकर झाडू मार ना. अरे तुम्ही इथे बसून काय माझ्या नाटकावर डिस्कशन करताय? घरी जा चाल, घरी जा चाल. ही साल इकडे कोणी टाकली? तुम्ही तर मगाशी काय खाऊन टाकलं? मग अरे पण मी काय खाल्लं म्हणून काय झालं? माझा बाजूला घसरून पडला म्हणजे आज सालीमुळे हाड. अहो डायरेक्टर माझ्या सुरुवातीला नाडी नाही. मग मी काय करू? माझी लेंग्याची काढून देऊ? तसं नाही पण मग काय? सगळे लावून झाले. या दोरीचं काय करू? ह्याच्या कमरेला बांध. बर. आणि आता मला त्रास होऊ नका, मला विचार करायला पाहिजे. मी डिरेक्टर आहे, मला काहीतरी विचार करायला नको काय? मी काय विचार करू? हा विचार करतो. ए बाजीराव अरे हा बाजीराव कुठे गेला हुरडा खायला? ए बाजीराव ए प्रॉम्प्टर इकडे. मला हात मारली. हो तुला हाक मारली. इथे बस. इथे बसून हा. इथे बसून प्रॉम्प्टिंग करू लोकांना दिसेल ना. अरे बाबा नाटकाच्या वेळी नाही, आता बस तात्पुरता मस्तानीची ऑल्टिट्यूड म्हणून. अल्टिट्यूड सबस्टिट्यूट बदली कामगार. बस 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 म्हटल्यावर बस. मला काय करायचंय? आणि डोक्यावर घे. काय? डोक्यावर घे. हे घे. डोक्यावर घे. घे तू. आणि मस्तानी सारखा बस. म्हणजे कसं एकदम असं हे हलतय. ते हलतंय. हा. मग तू बी हल. मी बी हलू. अरे बाजीराव. हॅलो. अरे हे काय? हा का मेकअप आहे की काय? काय झालं? बाजीरावचे गाल एवढे लाल, लोकांना काय वाटेल? मस्तानी थोबडली का काय तुला म्हणून? बरं कमी करतो. कशाला बोलवलं? तिसऱ्या अंकातला शेवटचा प्रवेश घे. मस्तानी जायला निघाले. थांब असतानी. या बाजीरावला सोडून जायचं असेल तर एक वार तुझा तो मुखचंद्र पूनमचा चांदोबा. अरे बाबा चांदोबा नाही, चांद. सॉरी, तो पूनमचा चांद मला डोळे भरून पाहू दे. हा? अरे हे काय? मस्तानी कुठे? आता तात्पुरते ह्यालाच मस्तानी समज. मग आपली शकू कुठे गेली? बोंबलतो कशाला? शकू गेला त्याचा मालवणकरांकडे नाटकाचे कपडे आणायला. कपडे मिळाले? हो हा. किती पैसे झाले? पैसे मध्या. हा. ए मध्या. हा. अरे इकडे तिकडे काय करतोस? आलो. गिराईक इकडे उभा आहे ना. बोल याने काय काय सांग बघूया. एक धोतर जोडी, एक धोतर जोडी. एक मुंडक्याची माळ, कशाची? हा मुंडक्याची माळ, मुंक्याची माळ. एक शिंगाची टोपी, एक शिंगाची टोपी. एक फेटा. फेटा. हा. 70 रुपये झाले. 70 रुपये. हा. अहो काहीतरी कमी करा. हो कमीच केलेत. अहो निदान 5 रुपये तरी. अहो तेवढेच तर आम्हाला मिळतात. बर असं काय करता? 5 रुपये कमी करायचे हो, आहेत हो, ना. हो. यांची मुंक्याची माळ काढून घे. नको. चालेल ना? बघा. हे घ्या. काय तात्या? काय चाललंय? कोण चकुले तू? ये काय काम काढलंस? काय असणार? नाटकासाठी कपडे पाहिजेत. असं काय? कुठलं नाटक बसवलंय यंदा? बाजीराव मस्तानी. बाजीराव मस्तानी. हम्म. मस्तानीचं काम बहुतेक तूच करत असणार. अय्या तू कसं ओळखलंस? अगं दुसरी कोण आहे तुमच्या गल्लीत त्या रोल साठी?
त्या कोळशाच्या खाणीत एकच तर हिरा आहे. बस बस नाटकाचे कपडे पुरवता पुरवता तू पण डायलॉग मारायला लागलायस हं? अगं वाण नाही तर गुण लागतोच ना. तात्या काय? तू का नाही नाटकात काम करत? का ग माझं चांगलं चाललंय ते बघवत नाही तुला. आणि हे बघ नाटकाच्या धंद्यात ड्रेसवाल्याचा धंदा बेस्ट. हम्म. 4 पैसे मिळतात आणि धंदा चालला नाही तर निदान अंगात घालायला कपडे तरी मिळतात. मध्या यादी गेली कपडे दे. आणि हे बघ तिला नवीन स्टॉक मध्ये कपडे द्यायचे. नवीन कशाला अरे हा आपली चकुली आहे ती. तिला काय लोकांनी वापरलेले कपडे द्यायचे. ही घे आधी. तात्या हा. मस्तानीचे कपडे माझे मीच हो, निवडणार हो, हं. हो. नवीन कपडे कुठे आहेत? ठीक आहे समोर आहे. हा. हम्म. छे. हे कपडे हे पण कपडे बांध त्याच्यात बर. लवकर बांधा. हा. तो डायरेक्टर माझ्या नावाने कोकलत असेल नुसता. हा. तात्या उद्या सकाळी आणून देते हा कपडे. ठीक आहे 150 रुपये दे. 150 रुपये कसले? कपड्याचं भाडं. माझ्याकडनं पैसे घेणार आहेस तू? चकुली तुझ्याकडून नाही गणेश उत्सव मंडळाकडून. अरे आमच्या मंडळाकडे पैसे नाही येत रे. मग आमच्याकडे ड्रेस नाहीये ग. हे बघ मध्ये हा. कपडे नेऊन आतमध्ये ठेव. तात्या मी तुझी छकुली ना. हे बघ चकुले तुझ्या स्वतःसाठी काय हवं ते घेऊन जा. पण नाटकासाठी म्हणशील तर फुकट रुमाल सुद्धा मी तुला देणार नाही. अरे फुकट नाही तर नाही निदान उधार तरी दे. तू बोर्ड बघ. म्हणूनच तर म्हणते आज उधार दे. मध्या हा. कपडे काढ. हे का अरे वेड्या तुझे नाही बोर्डावरचे कपडे काढ. हो, हो. तात्या प्लीज. सॉरी रॉंग नंबर. अरे पण उद्या मामा बरोबर पैसे पाठवते मी. उद्या मी मामाबरोबर कपडे पाठवीन. तात्या नाटक आज आहे त्याचं काय? रद्द करा. नाटक कॅन्सल. रडतो काय माझं नाटक माझं नाटक आमची साली सगळी मेहनत फुकट गेली. दर्शक काय ते बघा तात्या मालवणकर गणपतीचं दर्शन घ्यायला येत आहेत. चला त्याला आडवा त्याला. कुठे निघालात? गणपतीच्या दर्शनाला. तुम्ही आमच्या गणपतीचं दर्शन घ्यायचं नाही. का बुवा? का म्हणजे तुमच्यामुळे आमचं नाटक कॅन्सल झालं. आमची मेहनत फुकट गेली. पण कपड्याचं भाडं पाठवलं होतं का तुम्ही? अहो पण शकूची आणि तुमची ओळख होती ना. म्हणजे ओळखीच्या लोकांकडून भाडं घ्यायचं नसतं. अरे पण ओळखीच्या लोकांकडून गणपतीची वर्गणी गोळा करताना अहो पण चांगली वर्गणी जमली असती तर आम्ही तुमचं भाडं नसतं का दिलं. हे सगळं त्या शकूमुळे झालं. तिच्यामुळे आम्ही बाजीराव मस्त नाटक बसवायला घेतलं. पुढच्या वर्षी तिला नाटकातच घेत नाही. अरे घ्यायचीच नाही तिला घेणार नाही. मग नाटक काय करणार? कपा शकू कुठे आहे? ती घरी जाऊन रडत बसली.